विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 भरण्या झाल्या भरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. आजच्या या संमेलनाचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता आमच्या रूममध्ये तयार झालो आहोत आणि आता बाहेर पडत आहोत. चला बघूया कुठं कुठं कोण कोण तयार झालंय. हे आमचं राहण्याचं ठिकाण आहे सारडा भवन. काही जण खाली गेलेले आहेत. चला झाला का ओके पैलवान? चला इकडे कोण झालंय का तयार? झाले का? 5 वाजलेले आहेत. ओके हा. झाले तयार सगळ्या सायकली. इकडं पण तयार झालेले आहेत आपले. अरे साहेब झालं का? चला आवरा पटपट पटपट. चला पावडर लावलेलं नाही, फक्त कंगवा मिळेल. इकडं झालं का? ओके गारगे साहेब एक नंबर. हिरमड साहेब एक नंबर. दर्शन करून आला? वा 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 छान 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 मस्तच. काय सांगताय? किती वाजता गेला होता? 3:30. अरे वा मस्तच. हा 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 ठीक आहे ठीक आहे. चला आता इकडं कोण नाही बहुतेक या रूम मध्ये. चला सायकली खाली घ्या, सायकली खाली घ्या. कोणाकोणाच्यात बघा. चला आपल्या रूम मधून सुद्धा साहित्य आपण व्यवस्थित करून. झाले का तयारी सगळी पूर्ण? चला आपण आता तयार झालो आहोत. चला आता बाहेर पडूया. शिंदे सर झालं? घ्या सायकल. हवा मारली? ओके चला मॅडम. चला चला आपण आता सारडा भवनच्या बाहेर पडतोय. थोडासा बाहेर गेल्यानंतर तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो. अजून सूर्य उगवलेला नाही. 6:15 वाजलेले आहे. दर्शरांग दिसते बघा. दर्शन रांग खूप लांबून येते. आज एखादं असल्यामुळे जास्तच. ठीक आहे चला चला चला. झेंडा हलता कामा नये आणि तुमच्या उंचीच्या खाली वर आहे त्यामुळे काय अडचण नाही. तिने जरा वर घ्या. मित्रांनो हा सायकलचा जनसमुदाय पाहता. या पूर्ण महाराष्ट्रातून हे सायकल आले आहेत. 5 ते 6 हजार सायकल आले आहेत. या सगळ्या सायकली आपल्याला या पंढरपूरमध्ये रात्री आल्यात. आता नगर प्रदक्षिणा आहे. हा आपला क्लब पुढे चालला आहे. सायकल स्पोर्ट्स इंडोरन्स विटा. आणि आपण यामध्ये 4थं पर्व आहे हे सहभागी झालो. आता आपला नंबर कुठे येते बघूया. चला 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 चला. आपला नंबर आता कुठे आहे नेमका? चला या पुढे या पुढे. चला हळूहळू आणि चुकाल. चित्र सर हळू. चला 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 ठीक आहे ओके. रामकृष्ण रे.
पहा ही रांग आहे, जवळजवळ 5 किलोमीटरची रांग आहे. 5000 सायकलिस्ट आहेत, 90 क्लब आहेत आणि एक अप्रतिम सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रातून सायकलिस्ट जमा झालेले आहेत. कोणता क्लब आहे? नाशिक. जय रे मौली, नाशिककर. चला, नमस्ते नमस्ते. ओळखलं नमस्ते. चला, इथे असं आपल्याला खूप लांबपर्यंत जाता येईल. इथून थांबूया. एक मार्च ते 8 मार्च सायकल शिकवतो. ते पण आमचे बंधू आणि भगिनी सगळे मला ऐकत असतात आणि छान खूप महिला शिकतात. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. या पुढे या. घ्या. सगळ्या महिलांना मला या सगळ्या महिलांनी शिकवलं आता 2 वर्षापूर्वी आणि मी लगेच वारीला आली. तुम्ही पण तुमच्या सगळ्याचा महिलांचा ग्रुप एकत्र करा, आपापल्या बायकांना शिकवा, पुढच्या वर्षी एकत्र या. छान. उद्या नाशिकच्या 72 वर्ष वय असणाऱ्या आपल्या भगिनी नाशिक सायकलिंग क्लबच्या 350 सायकलिस्ट या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि यामध्ये महिलांना विशेष करून सायकल चालवण्याविषयी त्यांनी आवाहन केलेलं आहे. मॅडम बोला. नाही, मी सुद्धा 24 मध्ये आमच्याच या मनीषा मॅडम आणि या सगळ्या साधना मॅडम वगैरे सगळ्यांच्या एन्करेजमुळे सायकल शिकले आणि यावर्षी वारीला आले आणि सगळ्यांना हा संदेश देते की सायकल चालवा, आरोग्य वाचवा. ओके, आभार आहे. थँक्यू. पुन्हा एकदा बरण्या झाल्या बरण्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरण्या. ओके, छान. एवढं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे की तरुण महिलांना बाहेर पडलंच पाहिजे सायकलिंगला आणि मोबाईलच्या दुनियेतून या आभासी दुनियेतून बाहेर पडलं पाहिजे आणि सायकलिंग केलं पाहिजे. आपल्या फिटनेसकडं, व्यायामाकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे.